आपकी अदालतमध्ये बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आहे की हे अपप्रचार करून घेतात। वाह, बघा, एक उदाहरण मला तुम्हाला दाखवून द्यायचंय। यूट्यूबवर मी बघत होतो, एक व्हिडिओ आहे तुमचा, आणि तो व्हिडिओ पाहिल्यावर हे इम्प्रेशन पडतं की जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तुमच्या दरबारात आले, आणि एक नाही 3-3 असे व्हिडिओज आहेत बागेश्वर धाम ऑफिशियल चॅनलवर। आता तुमच्या समर्थकांनी बनवलाय, मी तुम्हाला त्यांच्यासाठी दाखवतो, तर तुम्ही सांगा तो तुमचा आहे की नाही। बागेश्वर धाम सरकारकडे पोहोचले पीएम मोदी। काय मग मोदीजी पण बागेश्वर धाम सरकारचे भक्त झाले आहेत? मागील काही दिवसात बागेश्वर सरकारकडे नेत्यांची वर्दळ सुरू आहे। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव पण समाविष्ट आहे। काही दिवसांपूर्वीच बागेश्वर धाम सरकारचे दर्शन घ्यायला ते गेले होते, आणि असं म्हटलं जातं की काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सुद्धा बागेश्वर धाम सरकारकडे आपला अर्ज करायला गेले होते। तर चला ऐकूया स्वतः पंडित धीरेंद्र शास्त्रींकडून। मोदीजींना हा प्रोजेक्ट आला तर तसे ते बागेश्वर धाम मध्ये आले। माझ्या माहितीत असं आहे की 3 व्हिडिओज आहेत, त्यातला एक बागेश्वर धाम मधला आहे। बागेश्वर धामच्या ऑफिशियल चॅनलवरून कधीच असं होऊ शकत नाही ना, अशी चूक होऊ शकते, कारण आम्ही अशी कधी परवानगीच नाही दिली। ही तर खूप मोठी चूक आहे। TRPच्या नादात रोज तर लोक आमचं लग्न लावून टाकतात यूट्यूबवर। तुम्ही फक्त हाच प्रकार पाहिलात, पण हे सुद्धा बघा, बराच वेळ आमची नवरी बदलली जाते। हॅपी बर्थडे कधी असं म्हटलं जातं, एकाने बातमी टाकलेली बागेश्वर सरकार 23 तारखेला परिणय सूत्रात बांधले जातील। संतांचे फोन यायला लागले। हे फक्त मीडियावर, कारण बागेश्वर धाम जास्त सर्च होत आहे ना। आणि हनुमानजी सांगा का नाही सर्च होणार? हनुमानजी तर लोकांच्या श्वासात आहे, ते पवनपुत्र आहेत। तर लोक बागेश्वर धाम बालाजींच्या नावाने सर्च करतात। मग लोकांना, जे कोणी यूट्यूबवाले आहेत, सगळेच नाही, काही यूट्यूबवाले आहेत जे आपली ते काय व्ह्यूअरशिप वाढवण्यासाठी अशा प्रकारचे कारस्थान करतात, जो की अपप्रचार आहे। आणि बागेश्वर धामने त्यांच्यावर कित्येक वेळा कारवाई सुद्धा केली, त्यांच्या विरुद्ध नोटीस पण पाठवली, आणि खूप वेळा डिस्क्लेमर पण बागेश्वर दरबारात आम्ही दिलं आहे की कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल पासून सावध रहा। धामचे या प्रकाराशी काही देणं घेणं नाही आहे। हे स्वतःच गुप्त पद्धतीने ते अनावश्यक काम करत आहेत, आणि बागेश्वर धाम यावर कायदेशीर कारवाई पण करेल। शास्त्रीजी, प्रधानमंत्रींच्या बाबतीत या प्रकारचा व्हिडिओ बागेश्वर धामच्या नावाने जातोय, तर तुम्हाला नाही वाटत की भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक होते? लोक अशा बातम्यांवर विश्वास धामकडून तर झालं नाहीये, कोणी करत असेल तर माहित नाही, आणि जो करतोय त्याच्या नावाने कायदेशीर कारवाई करू। तुमचं नाव घेऊन कोण करत असेल तर तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, कारवाई केली का? अनेकदा नोटीस पण पाठवले आहेत, अनेकदा कित्येक चॅनल्सना बंद केलं आहे, जे कित्येक वेळा कोणी खानच्या विरुद्ध बनवायचे आमच्याकडून, कित्येक वेळा कोणी धमकीवाला बनवायचे, बागेश्वर धाम पोचले जेलमध्ये, आणि असे हातकडी आणि आजूबाजूला पोलीस दाखवायचे। यांना आमची तुमच्या माध्यमातूनही प्रार्थना आहे, हा शो खूप ठिकाणी पाहिला जाईल, आपकी अदालत जेव्हा पण पाहिला जाईल, अशा प्रकारच्या दिशाभूल माहितीपासून जपून राहा। आम्ही अशा प्रकारे कोणताही आमचा दरबार किंवा कथा प्रदर्शनाचा विषय नाहीये, आमची कथा आणि दरबार दर्शनाचा विषय आहे। तर तुमच्याकडून मोदीजींसोबतच्या व्हिडिओ बाबतीत काय कारवाई केली? याबद्दल तर आम्हाला आज समजलंय की मोदीजींचा पण बनवलाय। याआधी तर आम्हाला तो जेलवाला दाखवलेला, पण याबद्दल आम्हाला माहिती नाहीये। पण आम्ही इथून जाताच लगेच आपकी अदालत नंतर कायदेशीर कारवाई FIR आमच्या अमुक ठाण्यामध्ये नोंदवून घेऊ। याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर व्हिडिओज आहेत। देवेंद्र फडणवीसांचा आहे, मनोज तिवारींचा आहे, हे तर आले होते। बनावट व्हिडिओज आहेत? नाही, हे तर खरंच आलेले, यांचे बनावट नका म्हणू। ना देवेंद्र फडणवीसजी पण आलेले, मनोज तिवारी तर आमचे खूप प्रिय शिष्य आहे, ते पण आलेले, अजून पण बरेच जण आले, पण मोदीजी अजून नाही आले। हे आधीच सांगतो, यांच्यावर FIR किंवा डिलीट करायला लावू नका, तुम्ही हे थांबवा। तुमची काही 1-2 वाक्य आहेत ज्यात तुम्ही काही मोदीजी बोलताय की मोदीजी या म्हणून? हो, ते आम्ही लंडनच्या दरबारात होतो, तर कदाचित हे त्याच्यासोबत जोडलं असेल, पूर्ण तर माहित नाही, पण त्यासोबत जोडलं असेल तर खबर नाही, हौस नाही। मोदीजी, आम्ही ते जिथे लंडन मध्ये आम्ही रामकथा करत होतो, तर श्री राम मंदिराचे, सनातन मंदिराचे जे प्रमुख आहेत ते मोदीजी आहेत, आणि ते पण गुजराती आहेत। तर ते दरबारात बसलेले, काही कारणाने त्यांच्या सक्तीमुळे कौतुक करताना त्यांचा उल्लेख आला, तर लोकांनी कदाचित ते कट करून व्हिडिओ बनवला। आमच्या आठवणीत तर हेच आहे, पण ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे, हा पण अपराध आहे।
तो पण ऑफिशियली विना कायद्याने परवानगी न घेता तुम्ही कोणताही व्हिडिओ शेअर किंवा तसं नाही करू शकत, असा काही नियम असावा आहे तर हे पण चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगू शकतो शास्त्रीजी, मला 40 वर्ष झाली पत्रकारितामध्ये. अशी खूप उदाहरणं आहे मी पाहिलीत. चंद्रस्वामींचं उदाहरण मी पाहिलंय. ते नरसिंह रावसोबत यांचा फोटो होता, राजीव गांधींसोबत त्यांचा फोटो, जॉन मॅकेंद्रोसोबत फोटो, लिस ट्रेलरसोबत फोटो. हे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोक आहेत आणि ते हे फोटोज दाखवून आपला धंदा चालवायचे. आणि खऱ्या आयुष्यात जगातले जे मोठे मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांची ओळख होती. ब्रुनईचे सुलतान त्यांचे शिष्य बनलेले याच कारणाने. आफ्रिकन कंट्रीचे अध्यक्ष होते मुबुटू, ते पण त्यांचे शिष्य बनले होते. आमचे कधीही भाव कोणीही या सगळे सन्माननीय आहे. आमचे हे भाव नाही आहेत की आम्ही तुमचे फोटो दाखवून लोकांनी आम्हाला मानावं. बघा, तुम्ही आमच्या मीडियावर प्रचार करू शकता आणि जर तथ्य नसेल, सत्यता नसेल तर व्यक्ती एकदा येईल पण परत पुन्हा कधी नाही येणार. तुम्हालाही शिव्या देईल आणि आम्हालाही शिव्या देईल. तर हे माध्यम असू शकतात, साधन असू शकतात, साध्य नाही. तर आमचे असे भाव नाहीत, कारण आमच्याजवळ जे आहे ते एक उघडं पुस्तक आहे वरपासून खालपर्यंत. आणि आम्हाला कधी असं नाही वाटलं की लोकांनी पाहावं. आणि जर कोणी पाहत असेल तर ती त्याची दृष्टी आणि त्याचे डोळे आहेत. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की आम्हाला आमचे परमात्मा हनुमानजींनी पाहावं, बस. काय पाहिजे तुम्हाला हनुमानजींकडून? सनातन धर्म आणि हिंदू राष्ट्र. तरी पण मागणी पूर्ण नाही होणार. जर हिंदू राष्ट्र बनलं असं तुम्ही म्हणत असाल तर आम्ही अखंड भारत मागू. जर खरंच तुम्हाला विश्वास आहे की बजरंगबली अशी इच्छा पूर्ण करू शकतात, करतात तर ते. करतात. आमचे तर स्केल करतात. थोडीशी वाढवा ना. त्यांना सांगा ना की पुतीनला समजवा की युक्रेनमधून आपली सेना परत घ्यावी. चला, हे तर आंतरराष्ट्रीय आहे, कारण जे युक्रेन आहे ख्रिश्चन देश आहे. त्यांना पण समजेल की सनातन धर्माची शक्ती केवढी आहे. आम्ही आमच्या धर्माकडून आमच्याकडून दररोज विश्वाचे कल्याण हो, विश्वात शांतता नांदो अशी प्रार्थना करतो. आणि हनुमानजींनी रावणाला पण समजावून सांगितलं होतं की मान्य कर, देव आहेत, परत पाठव त्या जानकी मातेला. पण ज्याची वेळ आली असते तर हनुमानजींचं बोलणं त्याला नाही पटणार. गुरुच्या नात्याने आम्ही पण प्रार्थना केली, पण आता ज्याची आली आम्ही तेच सांगतो. लोक येतात, आम्हाला म्हणतात आम्हाला मरायचं नाहीये. आता त्याला काय सांगणार की जो सांगतोय त्याला सुद्धा मरायचंच आहे. हद्दच झाली आता. तू वेड्यासारखं काही बोलतोस मूर्खा. पण आम्ही श्रीमानजींना खूप विनम्रतेने सांगतो की जर तुम्हाला वाटतं तर तुम्हाला प्रार्थना करायला एक दिवस बागेश्वर धामला आलं पाहिजे. अर्ज काढण्याचं काम तुमचं आहे, माझं नाहीये. आणि आंतरराष्ट्रीय विषयावर आता टर्कीमध्ये इतकं मोठं अग्निवदळ आलंय, इतका मोठा भूकंप झालाय, हजारो लोक मरण पावलेत, तर तुम्हाला पण काहीतरी प्रार्थना केली पाहिजे. नक्कीच, आम्ही प्रार्थना लगेच केली. आणि आम्ही प्रार्थना करतो की दररोज आमच्याकडे जे काही आहे चूर्ण चटणी, आम्ही आमच्या गुरुजींना आणि बालाजींना प्रार्थना करतो की विश्वाचे कल्याण हो, सगळ्यांचं भलं हो. जे याची तुम्हाला अडचण नसणार की तो ख्रिश्चन देश आहे, अजिबातच नाही. आम्ही तर स्वतः जाऊन आलो. आम्ही तर देशाच्या कल्याणासाठी, आम्ही तर त्या धर्माचे आहोत जिथे वासुदेव कुटुंबाची चर्चा केली जाते. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे संतु निरामया, सगळ्यांचं मंगल हो, मंगल भवन मंगल हारी. आम्ही असे नाही आहोत. आम्हाला माणुसकी आहे. ज्याच्या जीवनात दुःख आहे, हे बालाजी, त्याचं संकट, तुम्ही संकट मोचक आहात, त्याचं दुःख निघून जाऊ दे. आम्हाला काही फरक पडत नाही. तर खूप चांगली गोष्ट बोललात तुम्ही.